देशातील ढासळलेली आर्थिक स्थिती आणि NRC, CAA, NPA यासारख्या जाचक कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दिनांक 24 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। त्याच अनुषंगाने तेल्हारा तालुका व हिवरखेडमध्ये बंदचं आवाहन करण्यात आलं। या बंदमध्ये दवाखाने, ॲम्ब्युलन्स, मेडिकल स्टोर्स यासारख्या अत्यावश्यक सेवा सुरू होत्या। त्या व्यतिरिक्त संपूर्ण तेल्हारा तालुका व हिवरखेडमध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आला। संपूर्ण देशामध्ये जो NRC, CAA आणि NRP जो कायदा लागू केला केंद्र सरकारने, तो कायदा इथल्या 40% हिंदूंचा अत्यंत विरोधात असल्यामुळे या कायद्याची झळ मुस्लिमांसह इथल्या महाराष्ट्रातल्या 40% बहुजनांमधल्या ज्या 40% जाती आहेत त्यांच्या विरोधात असल्यामुळे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हा बंदचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या बंदमध्ये व्यापारी, व्यावसायिक यांनी मोलाचे सहकार्य केले। आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून महाराष्ट्र बंदची हाक त्यांनी दिलेली आहे। त्या हाकेला दुजोरा देत आज हिवरखेड बंद ठेवण्याचे आवाहन आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांना केले आहे। त्या निमित्ताने सगळ्या व्यापाऱ्यांनी आज 100% कडकडीत हिवरखेड बंद पाडलेले आहे। बंद यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तेल्हारा तालुक्यातील शहराध्यक्ष विकास पवार, महासचिव अकोश दारोकार, सदस्य अरविंद तिवाने, गोपाल जळमकर, श्रीकृष्ण वैतकार, विनोद भोपळे, मनोहर ताडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला। पाथर्डी येथे सर्व इथं आम्ही रास्ता रोको बिलकुल बंद केला आहे आणि सर्व पाथर्डीवासियांचे भारी बहुजन महासंघाचे सर्व पदाधिकारी या सर्वांचे सहकार्य लाभले, त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो, आभार मानतो आणि सर्व इथं कडकडीत बंद केला आहे। महासंघाचा अरे बहुजन महासंघाचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।